वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आज आपण रेकी शक्ती जी आपण सकाळी ऍक्टिव्हेट केली म्हणजे अटुनमेंट झालं, आता आपण त्या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन करणार आहे आणि या ऊर्जा कशा वापरायच्या याचा आपण सुंदर अनुभव घेणार आहे. बाकीचे येतात आहे तोपर्यंत, कारण सकाळी अटोनमेंटला भरपूर लोक होते, आता थोडी संख्या कमी आहे. तर आज एक 5 मिनिटं आपण त्यांचं वाट बघून सगळ्यात पहिले इथून पुढे दैनंदिन लेव्हलवर आपली रेकीची प्रॅक्टिस काय करायची तर ते मी तुम्हाला सांगते. त्या पद्धतीने इथून पुढे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर रोज सकाळी उठल्यावर, इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके. बाकीच्यांना आवाज येतोय? कारण ऍक्च्युली ही माझी लास्ट बॅच असते संध्याकाळची 5:30, आणि सिस्टम सगळ्या बाकी बॅचेस मध्ये कुणालाच त्रास नसतो, पण इथे थोडस तर तुमचं नेटवर्क चेक करावं. ओके, थँक्यू. तर एनर्जीचं ऍक्टिव्हेशन केल्यानंतर किंवा एक रेकी साधक म्हणून आपलं लाईफ कसं असावं, कारण ही लाईफ ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी आहे. जोपर्यंत तुम्ही कालचा दिवस जसा जगत होता तसाच जर आजचा दिवस जगलात तर तुम्ही उद्याच्यासाठी काहीच क्रिएट करत नाही. आपलं लाईफ कुठे आहे? आज, आत्ता, या क्षणांमध्ये आहे. बरोबर की नाही? आजच्या क्षणाला जशी एनर्जी द्याल तसंच आपलं उद्याचं जीवन बनणार आहे, उद्याचा दिवस येणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे जीवन नाऊ मध्ये देणं, आणि रोज सांगायचं आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे हे वारंवार जेव्हा रिपीट कराल तर त्याच्यानंतरच तुम्ही या एनर्जीजला आपण ऍक्टिव्हेट करू शकणार आहे. आजचं ज्यांचंही शक्तिपात राहून गेलाय त्यांच्यासाठी दोन पर्याय आहे. पहिला पर्याय, पुढची जी बॅच होईल आपली त्या बॅचचं जेव्हाही अटोनमेंट होईल तेव्हा तुम्ही अटेंड करा. दुसरा पर्याय आहे, ₹500 तुम्ही पे करून तुमचं पर्सनली अटोनमेंट राहिलेलं कम्प्लीट करून घेऊ शकता. ठीक आहे? कारण त्या परत वेगळा वेळ काढणं आणि एनर्जी एक्शन इंडिव्हिज्युअल देणं याच्यासाठी तुम्हाला ते पे करावं लागेल. ओके, तर दोन पर्याय तुमच्याकडे आहे. ज्यांचं राहिलेलं आहे तर दोन पर्यायापैकी कुठल्याही पर्यायाची कुठलंही कंपल्शन नाही आहे की तुम्ही पे करून अटोनमेंटचं घ्या, कारण उलट मला तुमच्यासाठी तेवढा एक्स्ट्रा वेळ काढावा लागेल इंडिव्हिज्युअली. ओके, चला, थँक्यू. तर आज आपण लेव्हल 1चं डेली प्रॅक्टिस. आता डेली प्रॅक्टिस मध्ये बघा, आता या आठवड्यात, आज सोमवार आहे, शुक्रवार, उद्या क्लास होणार आहे गुढीपाडवा असला तरी. ओके, सगळ्या बॅचेस मध्ये मी विचारून झालं, उद्या सुट्टी नको आहे. ज्यांचं नाही जमेल यू कॅन गो थ्रू द रेकॉर्डिंग. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या पॉझिटिव्ह सकारात्मक अफर्मेशन स्वतःला देणं. उद्या आपण पॉवरफुल औरा क्लिन्झिंगचं सेशन घेणार आहे, म्हणजे औरा बघायला शिकणार आहे. औरा, एक मिनिट, औरा क्लीन कसा करायचा? पार्सल क्रिस्टल्स आहेत, मागितलं तर दे, नाही तर ठीक आहे. तर एनर्जी लेवलवर आपल्याला 7 चक्रांचं ऍक्टिव्हेशन, औरा क्लिन्झिंग. तर 7 चक्रांचं मी एक पॉवरफुल मेडिटेशन तुमचं घेणार थर्सडेला. ठीक आहे, आणि फ्रायडेला आपलं या सेशनचं लास्ट सेशन राहील. पण या फ्रायडेला आपण 3 तासाचं सेशन घेऊ शकणार नाही माझ्या याच्यानुसार, म्हणजे जे माझं दर बॅचला प्रॉमिस असतं की तुमच्या लास्ट हँड्रेड पर्यंत आपण क्लास घेऊ शकणार नाही. तर आपण त्याऐवजी या सेशनला दररोज थोडं 15-20 मिनिटं वाढवू. चालेल? म्हणजे लास्ट आपण 15 मिनिट्स तुमच्या क्वेश्चन आन्सर्स घेऊ, म्हणजे मलाही सोपं जाईल, कारण सॅटर्डेला यावेळेस मला थोडं बाहेरगावी जायचं आहे. त्याच्यामुळे आपली जी सेकंड लेवलची बॅच राहील, ती सेकंड लेवलची जी बॅच आहे ती म्हणजे मंगळवारपासून आपली सुरू होईल. ठीक आहे, तर इथून पुढे आपण ज्या एनर्जीज ऍक्टिव्हेट करणार आहे, आणि ज्यांना कुणालाही पुढे सेकंड लेवलला जायचं आहे, सेकंड थर्ड लेवलसाठी, आमचे हे जे सगळे सेशन सध्या माझे चालू आहे ते ग्रॅटिट्यूड सेशन आहे, आणि त्याच्यामुळे ₹3000 आपला लेवल 1चा कोर्स तुम्हाला फ्री मध्ये आहे. माझी नॉर्मल फी, अजूनही जर ऑफलाईन मध्ये कोणी आलं
किंवा इंडिव्हिज्युअल जर लर्निंगसाठी आलं तर लेव्हल 1चे 3,000, लेव्हल 2चे 4,000, रेकी मास्टर लेवलचे 5,000 अशी 12,000 फी आहे. पण या ग्रॅटिट्यूड सेशन मध्ये तुम्हाला लेव्हल 1 फ्री मध्ये आहे, लेव्हल 2 आणि 3 हा मात्र 5,000 मध्ये आहे, आणि त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हा कोर्स गिफ्ट म्हणून दिला जाणार आहे. ज्यांना कुणालाही पुढे अपग्रेड करायचं आहे सेकंड आणि थर्ड लेवलसाठी, ऍडमिशन प्रोसेस आपली गुरुवारपासून चालू होणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 5 दिवस तुम्ही ऍडमिशन करू शकणार आहे. कंपल्शन कुणालाही नाहीये. ज्यांना पुढच्या जर्नीला यायचं आहे तर ते येऊ शकतात. फक्त 5,000 रुपयात तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. प्ले स्टोअरवर जे माझं ऍप आहे त्याच्यात तुम्हाला जुने नवे सगळे रेकॉर्डिंग दिले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर अटुनमेंट हे लेव्हल 2 चा वेगळा होतो, लेव्हल 1 चा वेगळा होतो, लेव्हल 3 चा वेगळा होतो, आणि पुढे ट्रेनर करायचं असेल तर त्याची वेगळी फी असते. ओके, तर या सगळ्या फॅसिलिटी आपल्या सध्या या ग्रॅटिट्यूड सेशन मध्ये आहे. अक्षरशः माझा पेंडुलम डाउजिंगचा कोर्सची फी 5,000 रुपये आहे, आणि त्याच्यानंतर क्रिस्टल थेरपीची 5,000. तर असं समजा की तुम्हाला म्हणजे 20,000चा कोर्स हा तुम्हाला मात्र 5,000 मध्ये मिळणार आहे. तो लाईफ टाईम ऍक्सेस, तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता, त्याच्यासाठी कुठलाही 1 रुपया एक्स्ट्रा घेतला जाणार नाही. ओके, चला तर आता बाकीचे आलेले आहेत, आपण चालू करू. आजचा मेन विषय आपला ऍक्टिव्हेशन. ज्या ऊर्जा आपण आज सकाळी ग्रहण केल्या त्या ऊर्जांचा आपण अनुभव घेणार आहे. सगळ्यांनी पाणी आणून ठेवायचं आहे जवळ. पहिले थोडं 1 ग्लास पाणी पिऊन घ्या, नंतर परत 1 ग्लास पाणी प्यायला लावणार आहे मी. ओके, सो सगळ्यांनी पाणी प्यायचं आहे. ओके, सो माझ्यासोबत सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची आहे. तुम्ही आता करू शकता, पण तुम्हाला जी एनर्जी जाणवेल ती अत्यंत कमी जाणवेल. बाकीच्यांना जो अनुभव येईल, ज्यांचा शक्तिपात झाला तो त्यांना येणार नाही. हा, सध्या ऍक्टिव्हेशन पुरता हेडफोन आणि चष्मा काढायचा आहे, आणि तुम्ही रूट चक्रापर्यंत जर मला दिसलात तर अतिउत्तम होईल. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहे त्यांनी आजचं रेकॉर्डिंग बघून करायचं आहे. अटुनमेंटच्या वेळेस तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. ऍक्टिव्हेशन तुम्ही व्हिडिओ बघून देखील करू शकता. अनुजा जोशी मॅडम, हेडफोन काढायचा आहे. हेडफोन आणि चष्मा काढायचा आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. चालते ना, फोन कुणाचा घ्या, फोनचा थोडी प्रश्न आहे. रेडी? जिनका वीडियो बंद है उनकी खुद की जिम्मेदारी. ट्रॅव्हलिंग वाल्यांनी करायचं नाही. शांत निवांत जे बसू शकतात 10-15 मिनिटं त्यांनीच करायचं आहे. ओके, रेडी? चलो सुरू करते. प्रार्थना म्हणजे माझ्यासोबत. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. कल्पना करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. आणि आज ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रापासनं आपल्या रूट चक्रापर्यंत ऍक्टिव्हेट करत आहे, आणि आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ज्यांनी पण डोक्यावर ठेवलेलं आहे ते जरा काढा. ते डोक्यावरनं एनर्जी का ब्लॉक होते तुमची, लक्षात घ्या. वरून, कारण ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो इथून येत असतो क्राउन चक्रातनं, तर इथे ब्लॉक करायचं नाही. ओके, आता दोन्ही हात रब करायचा आहे. दोन्ही हात रब करायचा, आणि डावा हात खाली आणि उजवा हात वर. डावा हात खाली, उजवा हात वर, आणि अफर्मेशन द्यायचं आहे.
शलक काय शशिकला मॅडम, जरा कॅमेरा सरळ करा, तुम्ही आडव्यात सरळ करा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. काय म्हणायचं आहे? क्लॉकवाईज, घड्याळीच्या दिशेने. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. खाली काहीतरी घेतलंय ना आसन सगळ्यांनी? फ्लोटस नसावे पाय. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अनुजा मॅडम, पाम चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. असा क्लॉकवाईज 21 टाइम फिरवा सगळ्यांनी. सुरू करा. हळूवार 21 टाइम फिरवायचं आहे. मी चेक करते कोणी चूक बरोबर करताय का ते. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हात सरळ. अनुजा मॅडम, काय सुरू आहे तुमचं? हात असा सरळ पाहिजे. असा 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 हात आणि त्याच्यावर चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अनुजा जोशी मॅडम, चुकतंय तुमचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार 21 वेळा फिरवायचा आहे. फास्ट करू नका कोणीच. आता आपल्याला हात चेंज करायचा आहे. उजवा हात खाली, डावा हात वर. 21 टाइम्स क्लॉकवाईज. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याच्या दिशेने, हातावर हात टच करायचा नाही. थोडं दूर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली, खूप घाई होत आहे. बीएम शील. स्लोली. चार्ज हील. घड्याळीच्या दिशेने, उलटा हात नाही फिरवायचा आहे. आय एम जस्ट चेकिंग. वैशाली देशमुख मॅडम, किती फास्ट. हळू घ्या थोडं. घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज. स्लोली. एनर्जीचं आपण ऍक्टिव्हेशन करतोय. अगदी हळूवार. दोन हातांमध्ये एनर्जीचा फ्लो कुणाला जाणवत असेल त्यांनी हात असा एक थंब दाखवा मला. एनर्जीचा फ्लो कुणाला जाणवतोय? हातांमध्ये काहीतरी थंड गरम अशी एनर्जी कुणाला जाणवते का? ओके, ग्रेट. ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. आता डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे. उजव्या हाताने इथे करायचा चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. काय करायचं आहे? चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. क्लॉकवाईज, घड्याळीच्या दिशेने. हाताची मूठ बांधायची या हाताची, डाव्या हाताची. तो हात मांडीवर ठेवायचा आणि उजवा हात असा ओपन राहील. उजवा हात बंद नाही करायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार 21 टाइम्स. आपण सॉरी, इथे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. स्लोली स्लोली स्लोली. असं मागून असं पूर्ण असा राऊंड. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. फील. अनंत स्रोतातनं येणारा ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो आपल्यापर्यंत येतो आहे आणि आपल्याला संपूर्ण पॉझिटिव्हिटी प्रदान करत आहे. अनंत स्रोतातनं येत असणारा दिव्य ऊर्जांचा फ्लो
बघा डोकं नळाच्या खाली आपण हात ठेवतो की नाही, तर पाण्याचा फ्लो जसा इथे काहीतरी एनर्जी तुम्हाला जाणवेल की हात आणि डोक्याच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो, यू कॅन फील दॅट एनर्जी. तुम्ही ते एनर्जीचा फ्लो फील करू शकता. प्रयत्न करा सगळ्या एनर्जी फील करण्याचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 झालं. त्याच्यानंतर आता नाभी, जन्माची सुरुवात कुठून झाली? आपल्या नाभीपासनं. ही मूठ बांधलेलीच आहे अशी. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. 21 वेळा नाभीच्या समोरून चार्ज करायचं आहे. बघा आपल्या शरीरातले ॲक्युप्रेशर नुसार सगळ्यात जास्त बिंदू नाभीमध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला नाभीच्या तिथे हात फिरवायचा आहे. ज्यांचं मिस झालंय रेकॉर्डिंग बघून ही प्रोसेस कंप्लीट करू शकता. पण फक्त सकाळचा शक्तिपात ज्यांचा झाला त्यांनाच त्याचा बेनिफिट होईल. ज्यांचा सकाळचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांना याचा बेनिफिट नाही आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा 21 टाइम्स. नाभीच्या टच करायचा नाही आहे, थोडं दुरून घ्यायचं आहे. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 ठीक आहे. आता 7 चक्र ऍक्टिव्हेट केल्यानंतर दोन्ही हात हृदय चक्रासमोर असे ठेवायचे आहेत, हार्ट चक्रासमोर असे, आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. दोन्ही हात असे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. क्रॉस मध्ये नाही, क्रॉस मध्ये नाही ठेवायचे, असे ठेवायचे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. वंदना मॅडम असे नाही, असे हार्ट चक्रासमोर. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 आता दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. गौरी देशपांडे मॅडम पुढे जा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट झालं आपलं. आता एनर्जी बॉल करायचा आहे. बघा दोन्ही हातांमध्ये ऊर्जांचा फ्लो जाणवेल, एक मॅग्नेटिक बॉल तुम्हाला जाणवेल. फील द एनर्जी, फील द एनर्जी. यू कॅन फील द मॅग्नेटिक एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जी कोणाकोणाला हातांमध्ये जाणवत आहे एक मॅग्नेटिक ऊर्जांचा फ्लो? येस, ग्रेट. आता ही संपूर्ण एनर्जी अनंत स्रोतात येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा, हे ब्रह्मांडी ऊर्जा मला याचा अनुभव करव. हे दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा मला तुझ्या शक्तीचा अनुभव करव. आणि म्हणून तुम्हाला ही सगळी एनर्जी अशी एक एनर्जी बॉल क्रिएट केला. हे असा उचलायचा आहे हा बॉल आणि इथे टाकायचा आहे. उचलायचा आहे, इथे ठेवायचा आहे. डोळे बंद करा. आता डोळे बंद करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठलाही आजार, कुठलीही निगेटिव्हिटी असेल, ती सगळा आजार, सगळ्या निगेटिव्हिटीला काढून टाकत आहे, काढून टाकत आहे, काढून टाकत आहे. शरीरावर बघा कुठेही काही दुखणं असेल, पेन असेल,
तिथे ही ऊर्जा पोहोचत आहे आणि तिथे संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा प्राप्त होत आहे. शरीराला डोळे बंद करून शरीराला बघा, कुठेही वेदना असेल, दुःख असेल, पेन असेल, तिथे ही ऊर्जा पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होते. परम स्वास्थ्य, परम स्वास्थ्य, परम स्वास्थ्य, सुख, समाधान, सगळ्या गोष्टी ही दिव्य ऊर्जा आपल्याला प्राप्त करून देत आहे. संपूर्ण सुख आणि समाधानाची प्राप्ती आपल्याला होत 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 आहे. परम सुख, परम सुख, परम सुख, समाधान, 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 आरोग्य, 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 ऐश्वर्य, 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 दीर्घायुष्य, 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 अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. शरीरावर जिथेही कुठे वेदना असतील, दुःख असेल, तणाव असेल, तिथे हा दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो पोहोचत आहे आणि आपल्याला हील करत आहे आणि आपल्याला हील करत आहे. अनंत सुतातनं वाहत येणारा दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो आपल्या एनर्जी लेवलवर पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण हील करत आहे, संपूर्ण हील करत आहे, संपूर्ण हील करत आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. अफर्मेशन द्यायचं आहे स्वतःला. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am healing magnet, I am healing magnet, I am healing magnet. I am money magnet, I am money magnet, I am money magnet. I am love magnet, I am love magnet, I am love magnet. I am the best, I am the best, I am the best. Slowly, slowly open your eyes. दोन्ही हात जोडून दिव्य रेखी शक्तीला आभार म्हणायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आजपासून तुम्ही या दिव्य रेखी शक्तीचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार आहे. आज आपण सर्वप्रथम पाणी चार्ज करण्याचं बघणार आहे आणि पाण्याच्या एनर्जी जर तुम्ही चेंज करू शकता, जल ही जीवन है, तर ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठल्याही एनर्जी चेंज करू शकणार आहे. हा एक सुंदर अनुभव आता आपण घेणार आहोत. ओके, सो रेडी? सगळ्यांनी पाणी आणायचं आहे. मी सांगितलं होतं 2 ग्लास पाणी लागेल आज आपल्याला. एक आपण स्टार्टिंगला घेतलाय एनर्जी ऍक्टिव्हेशन साठी. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण. 2 मिनिटात तुम्ही पाणी रेडी करा. जर कुणाला काय म्हणतात थोडस 1 मिनिटाचा ब्रेक लागत असेल तर घेऊन या. ओके, आय एम हिअर ओनली. शिवांश, शिवांश, पाणी जर याच्यात. रेडी? 1 मिनिटाचा ब्रेक दिला होता ना मी तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी, तरी आवाज विचारताय. दुसरा फोन आला होता, तिकडे बोलणं चालू होतं. चलो रेडी? चला आता आपण आयुष्यातला एक सुंदर अनुभव घेणार आहे, तो म्हणजे पाणी चार्ज करण्याचा. आपल्याच घरचं पाणी, आपण त्याला अमृताची गोडी आणणार आहे आज. ओके, की तीर्थाची आणायची? ओके, चला रेडी. चला सगळ्यांनी पाणी हातात घ्यायचं आहे आणि एक सिप पाण्याची चव घेऊन बघा.
म्हणजे तुम्हाला ती लक्षात राहिली पाहिजे. आणि जरा अनुभव वगैरे शेअर करायला ग्रुपवर कंजूसी नका करत जाऊ, कारण तुमचे एक्सपिरियन्स इतरांना प्रेरणा देतात ना. ग्रुपमध्ये 1000 लोक आहे आणि क्लासमध्ये 204 आहे, मग आता जे उरलेले 800 लोक आहे त्यांची प्रेरणा बनायची असेल तर त्यांनी काय मिस केलं त्यांना कळलं पाहिजे की नाही. इतका सुंदर अनुभव जर तुम्ही घेताय तर ते पुढच्या बॅच नाही, या बॅचला तर पुढच्या बॅचला त्यांना अनुभव आला पाहिजे. ओके, सो जरा एक्सपिरियन्स शेअर करत चला आणि देणे से बढ़ता है. हा माझा मी माझ्या लाईफमध्ये काल मी एका ठिकाणी गेली होती आणि त्यांनी माझं अगदी सुरुवातीचा स्ट्रगल पाहिला होता की जिथे मी एक 10,000 15,000 माझं अर्निंग नव्हतं. त्या पिरियडमध्ये मला ओळखणारे लोक त्यांच्याकडे काल भेट झाली. तो बोले इतना कैसे क्या हो गया, बोले इतना आपने इतना डेवलपमेंट कैसे किया. बोले भैया एक ही बात है, मैंने क्या किया है कि जो मुझे मिला वो मैंने देना चालू किया, चाहे वो अर्निंग का हो या नॉलेज का हो, और उसके कारण मुझे मल्टिप्लिकेशन मिला है. सो म्हणून दिल्याने वाढतं. चला आता आपण पाणी चार्ज करून बघू. सगळ्यांनी एक सिप पाणी घेतलं. त्या पाण्याची चव अनुभव करा. 1 मिनिट ग्लास बाजूला करा आणि प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. ओके, एक मॅग्नेटिक फील्ड हातात जाणवल्यावर हे पाणी असं हातात घ्यायचंय आणि या पाण्याला अफर्मेशन द्यायचंय. पाणी हातात घ्या आता. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला अगदी मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे, तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मी ग्रहण करणार आहे आणि हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी चार्ज झालेलं पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती करून देत आहे. संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता पाणी पिऊन बघा. हळूवार प्या, घाई नका करू. सो कसं वाटलं पाणी? हँडेस करा, सांगा. भाग्यश्री मॅडम करा अनम्यूट. हॅलो मॅम. काय वाटलं पाणी? टेस्ट कम्प्लिटली चेंज झालेली आहे आणि एक एनर्जी म्हणजे इनपुट घेतल्यासारखं वाटतंय, एनर्जी आतमध्ये गेल्यासारखी वाटतंय पिल्यानंतर. अजून 5 मिनिटात पूर्ण बॉडीमध्ये असे व्हायब्रेशन्स बॅलेन्स होतील आणि जे अफर्मेशन तुम्ही पाण्याला द्याल, लक्षात घ्या या जगामध्ये 75% पाणी आहे पृथ्वीवर आणि आपल्या शरीरामध्ये पण 73% पाणी आहे, म्हणजे जवळपास 75% आपलंही शरीर पाण्याने बनलेलं आहे. आपण जे म्हणतो की नाही की एवढ्या मोठ्या समुद्राला पौर्णिमेला भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येत असते. अगदी जर एवढ्या मोठ्या समुद्रावर परिणाम होत असेल तर त्याच ऊर्जांचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. म्हणजे काही लोकांना बघा अमावस्या पौर्णिमेला तब्येत वगैरे बिघडते, त्याचं रिझन काय आहे की त्या भरती ओहोटीचा जसा समुद्रावर परिणाम होतो तसाच आपल्या शरीर देखील 75% पाण्याने बनलेलं आहे. आणि म्हणून इथून पुढे दररोज जर तुम्ही चार्ज केलेलं पाणी प्याल, पाणी कसं म्हटलं जातं पाण्याबद्दल, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा,
जिसमें मिला दो होय उस जैसा. अगदी त्याच पद्धतीने पाण्याला तुम्ही जसं अफर्मेशन द्याल रेकी कॉल करून. आता तुम्ही रेकी सगळ्यांनाच नाही जमणार ते, आज आपण रेकीचं साधक आहे म्हणून आपण ही गोष्ट करू शकतो. सेकंड लेवलमध्ये तर अजून याची एनर्जी पॉवरफुल वाढलेली तुम्ही बघता, मास्टर लेवलमध्ये अजून पॉवरफुल एनर्जी याची होत असते. तर या पाण्याच्या द्वारे आपले एक स्टुडंट आहे, त्यांनी कोरोनामध्ये फक्त त्यांच्या घरात रांग लागायची घरासमोर, एक एक बॉटल घेऊन यायचे आणि ते पाणी चार्ज करून द्यायचे. आणि लिटरली त्या गावामध्ये म्हणे की सर्दी खोकला कफ जरी झाला तरी फक्त त्या पाण्याने हील केलं. ग्रँडमास्टर आहेत आपले एक स्टुडंट, त्यांनी हा प्रयोग केला. तर आज तुमच्या हातात एक मॅजिक आलं. मी तुम्हाला पाणीवाले बाबाने म्हणणार आहे, पण एवढं तुम्हाला नक्की सांगते की पाणी चार्ज करून तुम्ही दिवसभराची तुमची एनर्जी चार्ज करू शकणार आहे. आणि आपल्या घरातलं माठ आहे, वॉटर फिल्टर आहे, जिथला जोही पाण्याचा स्रोत आहे, त्याला तुम्ही असंच एनर्जीने 2-3 मिनिटं रोज अफर्मेशन करा. अफर्मेशन हे राहील की हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. लाभलेलं आहे नाही, इथे लाभत आहे असं अफर्मेशन होईल. हे अन्न त्याच पद्धतीने रोज किचन मध्ये सगळा स्वयंपाक रेडी झाल्यावर 2 मिनिटं अफर्मेशन द्यायचं आहे, रेकी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनामध्ये परमस्वास्थ्याचा लाभ झालेला आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे असं अफर्मेशन द्या. तुमच्या रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. आणि आता तुम्ही आज पासून या लेव्हल 1च्या रेकी ऊर्जांचा वापर करण्यास सक्षम झालेले आहेत. कोण? जे सकाळी होते आणि आता ऍक्टिव्हेशन केलं. ओके, जे सकाळी होते पण आज ऍक्टिव्हेशनला नाही या, त्यांनी आजचं रेकॉर्डिंग बघून करून घ्यायचं आहे. पण जे सकाळी नव्हते त्यांना आताचा काहीच फायदा नाही, हे पण सांगते मी. ओके, चला मॅम नेक्स्ट. हा बोला. मॅम जेव्हा ग्लास आपण हातामध्ये घेतो चार्ज करताना, तेव्हा असं ग्लासाला व्हायब्रेशन जाणवत होतं, म्हणजे आपले हार्टबीट्स कसे असतात तसं मला अक्षरशः ग्लासाला तुम्ही जाणवत होतं. उद्या जेव्हा तर पाणी चार्ज कराल ना, तर असा हात तुम्ही असा असा करा, तो हात तुमचा आपोआप मागे कोणीतरी ढकलताय असं हा. तुम्हाला इथे जाणवेल. म्हणजे रेकीच्या एनर्जी तुमच्या कुठून फ्लो होत असतात? रेकीच्या पाम चक्राच्या सेंटर ऑफ द पाम मधून. तर तो फ्लो, हम्म. पाणी जसं जसं चार्ज होतं, पाण्याची जशी जशी एनर्जी वाढते तसं 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 तुमचा हात वायर जाईल. अजून दुसरा प्रयोग सांगते तुम्हाला, ठीक आहे? आता जे मी इकडे 2-3 अनुभव घेते, तोपर्यंत बाकीच्यांनी करून बघा. त्या पाण्याला ना वाईट शब्द बोला. वाईट शब्द म्हणजे काय? की तू खूप कडू आहे, तुझी चव खूप बेकार आहे. आणि फक्त एक सिप, ते जास्ती प्यायचं नाही बरं पाणी, फक्त टेस्ट म्हणून पाणी पिऊन बघा. बघा ते पाणी किती बेकार लागतं. ठीक आहे, तोपर्यंत बाकीच्या सगळ्या जास्ती पाणी पिऊ नका. पोट बिघडलं तर मला म्हणायचं नाही आता, कारण तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे, तुम्ही रेकी साधक आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक शब्द ही ब्रह्मांड आहे. म्हणून अफर्मेशन एवढं मी म्हणते की मी नेहमी वाक्य की अच्छा बोल नाही सकते तो बुरा बोलने का नहीं, अच्छा कर नहीं सकते तो बुरा सोचने का भी नहीं और करने का भी नहीं. ठीक आहे, चला नेक्स्ट. कुणाची पाण्याची चव बदलली सांगा पटकन, रेज युअर हँड. एनीवन? हा, लता जयस्वाल मॅडम बोला. अनम्यूट करा लता मॅडम. आला आवाज? हा, आला आला, बोला. माझ्या पाण्याची चव बदलली, पण तुम्ही ते असं दुसरा दुसरा काय टेस्ट आले नाही, फक्त चव टेस्ट चेंज झालेली आहे. मॅडम पहिल्यांदा प्रॅक्टिकल करतोय ना आपण, आणि प्रत्येकाचे व्हायब्रेशन प्रत्येकाला वेगवेगळे जाणवतात. हो हो, थँक्यू. ओके, चला वैशाली सुर्वे मॅडम, अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो हॅलो मॅडम, आवाज येत? हॅलो मॅम. हॅलो.
हा बोला वैशाली मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी आता तिसऱ्यांदा करते हा क्लास. मला खूप छान वाटतंय, खूप छान छान अनुभव येत आहे आणि पाण्याची चव बदलली, खूप छान वाटलं. मी सेकंड आणि थर्ड लेवलला पण ऍडमिशन घेतली आहे. मला तुमचे अनुभव खूप छान, म्हणजे तुमच्याशी बोलायलाही खूप आवडतं. मी आज पहिल्यांदा बोलते तुमच्याशी. खूप छान अनुभव आहेत मला. चला, थँक्यू, वेलकम. प्रॅक्टिस करा, फक्त ऍडमिशन घेऊन फायदा नाही आहे, पुढे प्रॅक्टिस करा, म्हणजे रिझल्ट खूप छान येतील. 90 दिवसाचं कुठलं तरी एक गोल ठेवायचं. जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला याचं डिसिजन घेता ना, तो 90 डेज में मुझे मेरी जिंदगी में ये पाना है, या विश्वासाने जेव्हा काम करता ना, तर लाईफ अक्षरशः ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाते. म्हणजे जे गोल तुम्ही युनिव्हर्सला सांगाल ते पूर्ण होतात. हे मी माझा एक्सपिरियन्स आहे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये, की आय वॉज इन लिटरली झिरो. मी रेकीत येण्याच्या आधी सांगते की प्रत्येक जण आज कुठे ना कुठे लाईफ मध्ये स्ट्रगल करताय. मी तुम्हाला एवढं सांगते, रेकी काय आहे फक्त जाणून घेणारा येण्याची संख्या खूप कमी असते. ते 100 2-4 लोक असतील की ज्यांना फक्त रेकी काय आहे हे जाणून घ्यायचंय. 90% लोक, 90% प्लस लोक कशाला येतात, त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी काहीतरी सफरिंग सुरू आहे आणि ते त्या सफरिंग मधनं बाहेर निघायची इच्छा असतात, त्याच्यासाठी रेकी मध्ये येतात. मी माझा पर्सनल अनुभव सांगते. मी सुद्धा रेकी याच्यासाठी शिकली नव्हती की काय आहे बघायला, क्युरियोसिटी होती अगदी. मला रेकी शब्द व्हेन आय वॉज इन 12th, 12वीच्या सुट्ट्यांमध्ये मला रेकी शब्द पहिल्यांदा माहिती झाला. पेपरला अशी बारीकशी जाहिरात आली होती, रेकी शिका आणि आपल्या जीवनातल्या समस्यांचं समाधान मिळवा. तेव्हा रेकी शब्दही माहिती नव्हता, काहीच नव्हतं. आणि त्यावेळेस मी त्या मॅडमला भेटायला गेली, तेव्हा रेकीच्या लेवल 1ची फी 7,000 होती. आई वडील इकडे शिक्षणाला पैसे देत नव्हते जास्तीचे, बीएड करायला, तर कशाला याला देणार नव्हते ना, तर ते राहून गेलं स्वप्न. पण आफ्टर मॅरेज सुद्धा, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, पण रेकी माझ्या जीवनात येणार असते. लिटरली सांगते, मी कधीच ट्रेनर बनण्यासाठी रेकी नव्हती, पण रेकी माझ्या जीवनात नक्की येणार होती. तर गंमत सांगते की माझ्या लग्नाच्या 4-5 वर्षानंतर आमच्या शहरामध्ये भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सरांनी रेकीचा लेव्हल 1चा 2 दिवसीय वर्कशॉप घेतला होता. तेव्हा त्याची फी 2,000 रुपये होती आणि माझी कंडिशन 2,000 रुपये भरण्याची पण नव्हती. माझ्या पुस्तकात मी उल्लेख केलाय की माझी एक मैत्रीण आहे, तिने माझे 2,000 पे केले. मी तिला ते 500-500 करून 4-5 महिन्यात वापस केले. नव्हते माझ्याकडे पैसे. तर मग मी काय केलं, तो क्लास तर झाला. आज ते लोक जे माझ्यासोबत होते ते रेकीची प्रॅक्टिस नव्हते करत, पण मी का बरं हा ऑनलाईन रोज क्लास घेते, त्याच्या मागचं रिझन, त्या 2 दिवसात पटापट शिकवलं गेलं. नवीन विषय होता, रेकॉर्डिंग उपलब्ध नव्हती, फक्त हे मिळालेलं होतं. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस कशी करायची तर गायडन्स करायला काहीच नाही, कारण आज एवढ्या 15 वर्षानंतर त्या सरांचा माझा काही म्हणजे संपर्क आला नाहीये, त्या सरांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये. आज माझ्या क्लासमध्ये मी सगळ्या त्या हे करायला गेले. तर मग माझ्या आयुष्यात इतका प्रॉब्लेम होता. मी माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होते. 7 मंथ. डॉक्टरांनी अक्षरशः कर्ड सुद्धा टर्न करायला परमिशन नव्हती दिली. पण त्याही काळात रेकी आणि माझी स्वामींवरची श्रद्धा, त्याच्यातनं मी पूर्णपणे बाहेर पडली. परवा स्वामींचा प्रकट दिन. आज माझ्या आयुष्यात जे काही आहे ते सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने आहे आणि दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी आहे. तर त्याही प्रसंगातनं बाहेर पडली. मला आयुष्यात फायनान्शियली इतका प्रॉब्लेम, म्हणजे हसबंडची नोकरी, असं वाटायचं की आपल्याला काहीतरी सपोर्ट असावा, म्हणून कमीत कमी 20-25 हजार रुपये हसबंडला मदत करावी, या उद्देशाने मी रेकीचं जेव्हा ग्रँड मास्टर केलं तेव्हा तर माझं कंडिशन टोटली रिलेशन, फायनान्स पूर्ण झिरो मध्ये होतं. माझे बाबा म्हणे की तुला एक डिसिजन घ्यायचंय, डिसिजन तुलाच घ्यायचंय. मी त्यांना म्हटलं मला पैसे द्या. काय करशील म्हणते पैशाने. म्हटलं मला बाकी काही नाही, पैसे पाहिजे आहेत ग्रँड मास्टर करायला. मी बाबांकडनं त्यावेळेस पैसे घेतले. त्याही वेळेस ग्रँड मास्टरची फी खूप मोठी होती, ती फी दिली आणि मी क्लासेस चालू केले. तर जस्ट डायलवर टाकलं, त्याचे थोडेसे पैसे भरले. माझ्याकडे क्लास अक्षरशः ऑनलाईन मध्ये, माझ्याकडे लॅपटॉप नव्हता कारण हसबंड 10th क्लास टीचर होते. तर त्यांना म्हटलं, त्यांनी तो लॅपटॉप घेऊन गेले. मी जुना कम्प्युटर दुरुस्त केला. आज या रूमचं पूर्ण म्हणजे 5 लाख प्लस ते इथे लागलेलं सिस्टम आहे पूर्ण. तर हे सगळं मला रेकीने दिलं. म्हणजे मी ज्या जीवन जगत आहे ना, ते पूर्ण माझं ड्रीम लाईफ आहे. कारण आयुष्यात माझ्या हसबंडचा इतका भयानक ऍक्सिडेंट झाला, अक्षरशः आमच्या अंगणात.
गाडी सगळीकडून हे झाली. बरं झालं देवाच्या कृपेने त्याशी हस्बंड एकटे होते, नाही तर मुलं नेहमी समोरच्या सीटवर बसायसाठी घाई करतात, फोर व्हीलर मध्ये बसायची. पण दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने टचवूड सांगताना शहर येतात की फक्त दिवाळीला 4 दिवस बाकी होते, आम्ही शॉपिंगला जाणार होतो आणि फक्त इथे मार लागलेला होता. दुसऱ्या दिवशी येऊन झाडाला पाणी टाकत होते लोक. गाडी पूर्ण अंगणामध्ये ठोकलेली सगळीकडून, काच पडलेले, आणि माझे हस्बंड झाडाला पाणी टाकत होते. टचवूड हे मला रेकीने दिलं. म्हणजे पहिलं गिफ्ट. माझा मुलगा सुखरूप, आज तो 16 वर्षाचा होईल, 10वीची परीक्षा दिली. हस्बंडचा एवढा मोठा ऍक्सिडेंट आयुष्यातल्या अशा बऱ्याच कठीण प्रसंगातनं रेकीने मला काढलंय. आणि म्हणून मी जे बोलते ना की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल. आज लिटरली जेवी मी जीवन जगते हे माझ्या स्वप्नातलं आहे. आज मी कधीच विचार केला नव्हता की रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची मी व्हाईस चेअरमॅन असणार, किंवा होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची मी झोनल डायरेक्टर आहे पूर्ण वेस्टर्न झोनची. आज इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर, आरोग्य रत्न, रेकी रत्न, राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार, त्याच्यानंतर रेकीची प्राईम मास्टरशिप, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नासारख्या आहेत माझ्यासाठी. कारण मी याच्यासाठी कधीच रेकीत आली नव्हती, फक्त मी माझ्या लाईफच्या प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी आली होती. पण त्या क्रिएटरनी आज माझ्यावर जबाबदारी टाकली आणि त्याच्यातूनच हे फ्री मध्ये देण्याची प्रेरणा. कारण सगळ्या ठिकाणी मी सगळ्यांचं हिलिंग करायला बसले. मला खूप फोन येतात की मॅडम आमचा हा प्रॉब्लेम आहे, हिलिंग करून द्या. मी दिवसभरात फक्त 4 हिलिंग करू शकणार, एवढीच माझी एनर्जी आहे. पण शक्तिपात देऊन आज हजारो लोकांना या ऊर्जांशी जोडलं. आज सांगायला आनंद होतो की कलाम सरांसोबत काम करणारे सायंटिस्ट, ज्यांनी 7 वर्ष एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलं, ते सायंटिस्ट म्हणजे विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातले 150+ डॉक्टर्स माझे स्टुडंट आहे. आज असं एकही क्षेत्र नाही आहे, वकील, डॉक्टर पासनं कंपनीचे सीईओ सुद्धा माझे स्टुडंट आहे. आपल्या भारतातच नाही तर प्रत्येक बॅच मध्ये भारताच्या बाहेरचे सुद्धा स्टुडंट असतात. हे सगळं कशामुळे मिळालं मला? फक्त आणि फक्त रेकीमुळे मिळालं. आणि हा ट्रस्ट आहे, जर मला मिळू शकतं तर इतरांना मिळू शकतं. गरज एवढीच आहे, पूर्ण 100% ट्रस्टने प्रॅक्टिस करा. ही दिव्य रेकी शक्ती तुमच्या लाईफमध्ये अगदी 360 डिग्रीचं मल्टिप्लिकेशन आणणार आहे. तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन प्रॅक्टिस हेच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलवर ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. म्हणून फक्त शिकू नका, त्याला दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्ही रेकीला स्थान देता, अन्न पाणी चार्ज करणं, अफर्मेशन, 7 चक्रांचं मेडिटेशन, आयुष्य बदलून जाणार आहे. कोण कोण रेडी आहे की याचे फक्त मी म्हणते खरंच रेकी काम करते का? माझ्या शब्दां खरंच आहे का? माझी परीक्षा घेण्यासाठी तरी प्रॅक्टिस करा. मनापासून तळमळीने सांगते तुम्हाला. कारण जर मी शिकवलं आणि तुम्ही प्रॅक्टिस नाही केली ना, आणि तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही, तर मला बरं नाही वाटणार. माझा उद्देश कंप्लीट नाही होणार. माझा उद्देश काय आहे की तुमच्या लाईफमध्ये थोडासा तरी तुम्ही रेकीचा अनुभव घ्यावा, आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर अनुभव येणार. जसं आता ज्या लोकांनी पाण्याची चव बदललेली बघितली, अक्षर जीवन आनंदाने बदललं तर किती छान वाटेल ना. ते आनंदाने जीवन बदलण्यासाठी मी फक्त मार्ग दाखवू शकते, पण तुमच्या जीवनाची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे, प्रॅक्टिस ही तुम्हाला करायची आहे. सो प्रॉमिस की प्रॅक्टिस करणार. ज्यांना वाटतं ना त्यांनी माझी परीक्षा घेण्यासाठी तरी करा, की मॅडम म्हणतात त्यांच्या शब्दामध्ये किती खरं आहे, म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा. पण प्लीज प्रॅक्टिस करा. रेकी फक्त शिकून सोडून देऊ नका. कारण रेकी त्याच्याच जीवनात येते ज्याच्या जीवनात त्या युनिव्हर्सला काहीतरी बदल घडवायचा आहे. नाही तर विचार करा ना, आज 1000 लोक ग्रुपमध्ये आहे, 1000 पैकी आज 250 लोक अटुनमेंटला प्रेझेंट होते. 2 वेळा मी अटुनमेंट दिला. आज जवळपास 250 लोकांचं अटुनमेंट झालं. क्रिएटरची निवड होती ना, त्या बाकीच्या 775 लोकांना सोडून दिलं ना युनिव्हर्सने, त्यांना घेतलं नाही तुमच्यासोबत. फक्त 250 लोक प्रेझेंट राहिले. आता त्या 250 लोकांची परीक्षा आहे की त्यांना खरोखर जीवन बदलायचं असेल तर ते प्रॅक्टिस किती करतात. माझी खरोखर मनापासून विनंती करते मी तुम्हाला की प्लीज प्रॅक्टिस करा. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. आजपासून आपल्या जीवनाला काय पाहिजे ते सांगा. ब्रह्मांड वाढ बघतोय. त्यांच्या याच्यात अंबानीच्या खात्यातच टाकायचे असं काही ठरलेलं नाहीये. आज हमने मांगा नाही इसलिए हमें मिला नाही. कारण जे स्वप्न आपण पाहिलंच नाहीये ते पूर्ण कसं करणार ना. म्हणून स्वप्न बघा. आज माझं लाईफचं सगळ्यात मोठं स्वप्न काय माहितीये का? मी का बरं या अर्निंगच्या मागे लागलेली आहे? पैसे कमवणं हा उद्देश का बरं आहे? कारण मला एक असं मोठं रिसर्च सेंटर टाकायचं रेसिडेन्शियल. मी सर्वसामान्य, माझ्याकडे काही प्रॉपर्टी आणि खूप हे नाही आहे. माझे हस्बंड सुद्धा कष्ट करून त्यांनी नोकरीवर पोहोचलेले आहे. तर असं रिसर्च सेंटर टाकायचं की जिथे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलचा कुठलाही प्रॉब्लेम घेऊन व्यक्ती आला तर त्याला प्रॉपर डाएट, प्रॉपर मेडिटेशन आणि प्रॉपर हिलिंग देऊन त्याच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन आणायचंय. तो येईल तेव्हा त्याचे डोळे दुःखाच्या अश्रूंनी ओले असतील,
जातानाही त्या सेंटरमधनं त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या असतील, पण त्या नक्की आनंदाश्रूच्या असतील, या स्वप्नासाठी मी जगत आहे आणि त्याच्यासाठी मी रात्रंदिवस काम करते आहे. कारण मी उद्या या जगात नसेल, पण ते रिसर्च सेंटर अनेको लोकांच्या कामात येणार आहे, अनेको लोकांसाठी ते हिलिंगचं मार्गदर्शन करणार आहे. या एकमेव स्वप्नाने मी जगत आहे आज, आणि त्याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करते. सगळ्यांना विनंती आहे की फक्त शिकू नका हो, आज तुम्ही इथे बसलेले आहात ना, प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस कराल, रेकीला मागायला शिका, रेकी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. तो मांगके तो देखो. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांनी मागायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. जेवढं मागाल तेवढा रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे. ओके, चला बोला, काय म्हणताय शीतल मॅडम? मॅडम क्लास जॉईन करावं लागेल का कशाचा? याचा? मग आता तुम्ही म्हणत आहे ते मी त्या मॅडम मी दिवशी आता अरे ही तर प्रॅक्टिस करा. लेवल 1 पूर्ण होते, या 10 दिवसांमध्ये तुमचं लेवल 1. याच्या पुढे जर तुम्हाला यायचं असेल, कंपल्शन नाही आहे. रेकी लेवल 1 ची 10% ऊर्जा आहे, रेकी लेवल 2 ची 40% आहे, रेकी लेवल 3 ची 100% ऊर्जा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर 10% काम करायचं आहे तरी तुम्ही काम करू शकता. पुढे यायचं असेल तर तुमचं स्वागत आहे, कंपल्शन कुणालाच नाहीये. आलात तर तुम्ही 100% ऊर्जांचा लाभ घेऊ शकता. मग याची रेकॉर्डिंग राहील का मॅडम? सगळं रेकॉर्डिंग लेट आहे, जॉईन लाईफ झाला. टाइम ऍक्सेस आहे, पण लाईफ टाइम ऍक्सेस कुणाचा? माझ्या. मी आहे तोपर्यंत, जोपर्यंत मी लाईव्ह सेशन घेऊ शकते तोपर्यंत मी क्लासेस घेणार आहे लाईव्ह. प्रत्येक माझ्या कुठल्याही कोर्सची खासियत आहे, आयुष्यात फी एकदा द्यायची असते, लाईफ टाइम मल्टिपल टाइम तुम्ही रिपीट करू शकता. त्याच्यासाठी कुठलाही 1 रुपया एक्स्ट्रा द्यावा लागत जॉईन नाही. करायला गेली तर त्या दिवशी मी जॉईनच नाही झाली. काल आज सकाळी घेतलं. मला बरं नव्हतं, ऊन लागली होती शनिवारी. आज सकाळी झालं का? हा, आज सकाळी घेतलं. मग सकाळची रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग होत नाही ना, अट्युनमेंट रेकॉर्डिंग होत नाही. त्याच्यासाठी मी प्रत्यक्ष समोर पाहिजे तेव्हा शक्तिपात होतो. हो का? मग आता ते मला माझं नाही झालं. आता त्याच्यासाठी मी आज उपाय सांगितला. आजचा रेकॉर्डिंग बघा, उपाय भेटेल त्याच्यात. ठीक आहे. ओके, पण मला करा. ठीक. स्मिता मॅडम बोला. हा मॅडम, थँक्यू. म्हणजे मी आमच्या ट्रस्ट घेऊन एवढं सगळ्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला यातनं खरंच आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्हाला त्याची पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. पण मॅडम मला हे विचारायचंय की स्वतःला आता तुम्ही दिलं अटुनमेंट सकाळी, ते डेली चार्ज कसं करायचं आणि प्रॅक्टिस कुठल्या पद्धतीने आणि कशी आता जे करायची? ऍक्टिव्हेशन घेतलं ना आपण, ते ऍक्टिव्हेशन रोज करायचंय. दैनंदिन प्रॅक्टिस तुम्हाला आता कळणार नाही, मी लास्ट डेला परत एकदा रिपीट करणार, कारण आपल्याला चक्र उद्याचं आपला महत्वाचं बघा. उद्या मिस करू नका, उद्या आपण औराचे प्रॅक्टिकल घेणार आहे. तर शक्य असेल तर एक व्यक्ती तुमच्या सोबत ठेवायची आहे उद्या. म्हणजे तुम्हाला मी उद्या औरा बघायला, औरा स्कॅन करायला, औरा हील करायला, औरा फील करायला सगळं शिकवणार आहे. विदाऊट एनी टच एखाद्याच्या शरीरामध्ये काय चालू आहे गडबड ते पण तुम्ही ओळखू शकणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे, तर उद्यापासून आपले सगळे प्रॅक्टिकल. परवा आपण 7 चक्र एक्सप्लेन करणार, बुधवार. थर्सडेला मी तुमचं 7 चक्राचं मेडिटेशन घेणार, आणि फ्रायडेला तुमचे क्वेश्चन आन्सर पण आपण आता हळूहळू करू, कारण यावेळेस मला बॅच मध्ये लास्ट डेला जास्ती वेळ नाहीये घ्यायला. ओके, चला. हा, रश्मी मॅडम बोला. नमस्ते मॅडम, खूप छान वाटत आहे. मी अनुभव याच्यासाठी, या सगळेजण फर्स्ट लेवल आहे, मी आता 3rd लेवलला आहे. पण मी जो चार्ज केलेला जो पाणी आहे ना, तो ग्लास सुद्धा व्हायब्रेशन झाला आणि तो पाणी इतका जड होत होता की पिताना की व्हायब्रेशन पूर्ण शरीरामध्ये गेले. त्याच्यामुळे खूपच सुंदर, खूप सुंदर. रोजचं आमचं मेडिटेशन सुरू आहे मॅडम ग्रुपचं. खूप छान, खूप छान. आणि तुम्ही कसे आहात आता? पहिल्यांदा बरी आहे म्हणून तब्येत? तब्येत छान आहे ना? छान 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 मॅडम, खूपच छान. सर्वांनी छान अभ्यास करा, रेग्युलर करा. मॅडम जसे सांगतात तसे करा, कारण की जे सांगतात ते केल्याने खूप फायदा. कारण की मी माझी 3rd आहे, पण मी मॅडमचे प्रत्येक सेशन जॉईन करते. शक्य नसेल तर ऐकते, पण करते. आणि सर्वांनी रिपीट मध्ये करा, पण करा आणि अभ्यास करा रेग्युलर, एवढंच सांगेन. खूपच छान. थँक्यू रश्मी मॅडम. ओके, लता मॅडम जयस्वाल. मॅडम, माझा खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे. मला बॅक पेन आणि हे खूप आहे. म्हणजे आता नाहीये, ते खूप वर्षापासून. आणि नंतर ह्यांचं करोनामध्ये माझे मिस्टर असं झालं, त्यामुळे इतके 3 वर्ष म्हणजे असं सतत रडण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये गेलं. माझं पूर्ण चेंज झालंय. जसं होती तशी नाही राहिली आता मी. एकदम
फ्रस्ट्रेशन आणि ह्याने एकदम मी भरून गेलेली आहे. प्रत्येक दिवस असं म्हणजे झकलायचं असं केलं. मी खास हे चालू केलंय तेव्हापासून मला थोडस समाधान वाटतं. म्हणजे मी राहते जरा घरामध्ये एकटीच असते. माझी मुलगी येते कामावरून उशिरा. पण हे चालू केल्यापासून म्हणजे थोडस समाधान आहे. मी परत परत रिपीट केलेलं आहे. मी पहिला शक्तिपात घेतलेला आहे. हा आजचा नाही घेतला. तुम्ही सांगितलं होतात ना, तर मी आजचा नाही घेतला. पण माझं डोकं थोडस हलकं झालेलं आहे. खूप म्हणजे मला माझा रोजचा दिवस माझा रडण्यात जात असं रोज. तुमचं ऐकून ऐकून थोडस फरक पडलाय मला. पण माझ्या या दुखण्याने मी इतकी कंटाळलेली आहे ना, की मला मला स्वतःसाठी पण आता असं वाटतं काहीतरी मी करू आता. बिलकुल करा मॅडम. जशा एनर्जीत आपण राहू ना, तर तुम्ही नाही शक्य असेल तुमचं नेक्स्ट लेवलला येणं ना, तर या बॅचला रिपीटेड करा. या बॅच मध्ये आपण 2 मेडिटेशन करत असतो, त्याचं तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. नाही मला करायचंय, पुढे करायचंय, पण मला फर्स्ट लेवलच माझं म्हणजे माझं डोकं पण थोडंसं हे झालंय. म्हणजे विचार नाही, करून आता जे चक्र मेडिटेशन बघा, सगळ्यांना सांगते की थर्सडेचं मेडिटेशन मिस करू नका. त्याच्यात आपण पूर्ण क्लिन्झिंग आणि पूर्ण हे करणार आहे. जे काही तुमचे ब्लॉकेजेस आहे ते सगळे काढून घेणार आहे आपण. कारण एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. एकदम मॅजिक नाहीये की लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. पण त्याच्यासाठी पहिले तो खाली होना पडेगा ना. जो भी हमारे अंदर भरा पड़ा है उसको खाली करना बहुत जरूरी है. आपण त्याच्यात शरीर लेवलचे जे प्रॉब्लेम आहे ते आपण करू आणि सगळं ठीक होत. ओके. सो मला लता मॅडम, डोंट वरी. विश एक यू ऑल मिनिट, द बेस्ट. मला पुढचं करायचंय, पण मला पहिलाच लेवल क्लिअर मला समजायला पाहिजे होता म्हणून मी रिपीट करा, केलं. रिपीट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय तेव्हा अपग्रेड करा. कोणा कंपल्शन नाहीये. ठीक आहे. कारण मी कधीच असं म्हणत नाही की बाकीच्या वेबिनार मध्ये की आता एवढाच टाइम आहे आणि आता पैसे. जब आपको लगे, कारण तो युनिवर्स त्याच्या जेव्हा वाटतं ना तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं, तेव्हा ते दार उघडत असतात. फक्त त्यावेळेस संधी आली की दार बंद करू नका. नाही तर मग परत आपल्याला अजून जैसे कल का दिन, मी नेहमी सांगत असते की जैसे कल का दिन था वैसे अगर आज जिओगे तो कोई बदलाव नहीं होगा. आजच्या या क्षणाला जेव्हा आपण पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करणार आहे तेव्हाच लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशनसाठी यू हॅव टू क्रिएट फर्स्ट. शेतकऱ्याकडून शिकायचं आहे. त्याला माहिती असतं कांदे लावायचे आहे की बटाटे लावायचे आहे की आंबे लावायचे आहेत. आणि त्याच्या बाजूला जर दुसरे तण आले तर उपटून काढायचे आहेत. मग आपल्याला जर जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे, पेरणी त्याचीच करायची आहे. त्याच्या सुखाच्या बाजूला दुःख आलं तर उपटून काढायचं आहे. आरोग्याच्या जागी अनारोग्य आलं तर त्याच्यावर वर्क करायचं आहे. पैशाची तंगी आली तर पैशासाठी प्रयत्न करायचे आहे. पण थांबायचं नाहीये. थांबला तो संपला. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण ऍक्शन मोडवर राहायचं आहे. ऍक्शन प्लॅनवर वर्क करायचं आहे. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. प्रॅक्टिस कशी करायची गुरुवारी सांगणार आहे मी. थँक्यू मॅडम. उद्या आपलं मेन टॉपिक आहे औरा. उद्या आपला औरा कम्प्लीट होईल. बुधवारी आपण 7 चक्रांचं कम्प्लीट करणार आहे. गुरुवारी 7 चक्रांचं मेडिटेशन आणि जिबू सिम्बॉल्स हा टॉपिक आहे. आणि शुक्रवारी दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची, रेकीचा प्रोटोकॉल काय आहे, त्याच्यानंतर तुमचे प्रश्न हे घेऊ आपण. ठीक आहे. तर या पद्धतीने फ्रायडेला आपलं लास्ट सेशन राहणार आहे डे 10चं. 5:30 नंतरची बॅचेस नाही आपली. एनी क्वेश्चन? थँक्यू मॅडम. गर्विता मॅडम बोला. अनम्यूट करा ना गर्विता मॅडम. अनम्यूट युअर सेल्फ. सगळेच बोलू शकतात. इकडे मला हँडरेस दिसला तर मी बोलवणार ना. आता 183 पैकी शोधणार कसं? हा गर्विता मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. नेटवर्क आवाज मॅडम क्लिअर येत मी नाही. आता तुमचा कोर्स जॉईन केला. हा बोला. मी आता तुमचा कोर्स स्टार्ट केलं आणि मला फिजिकली खूप प्रॉब्लेम होती. म्हणजे शरीरमध्ये खूप दर्द होता आणि मी मांडी घालून बसू शकत नव्हती. पण सकाळी तुम्ही जे शक्तिपात दिलं तिच्या नंतर आज मी पूर्ण वेळ जे बसलेली आहे अर्धा तास पासून तुम्ही मांडी घालूनच बसलेली. मला म्हणजे पैरमध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही आता. ग्रेट, छान.
आणि हे रेकीची कंटिन्यूस प्रॅक्टिस केली तो म्हणजे दुसरे बॉडीमध्ये जे पण त्रास आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ब्लड प्रेशर लो झालेलं आहे, ते सगळे प्रॉब्लेम चालले जाईल का? मॅडम 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाला आपल्याकडे, ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे, कित्येक लोकांच्या बीपी शुगर थायरॉइडच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रॅक्टिस, ओनली युअर प्रॅक्टिस अँड ट्रस्ट विल ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आणि तुम्ही जे आता पाणीच्या आणि ते जेवणच्या तुम्ही सांगितलं एनर्जी द्यायला, तर ते म्हणजे दिवसात किती वेळ करू शकतात आपण, असं कधी करायची, असं टाइम काय आहे? सकाळ जेव्हा जेवायला बसतात थँक्यू म्हणायचं, थँक्स टू रेकी म्हणायचंय की हे अन्न ग्रहण कर, मी ग्रहत आहे, याच्या हे अन्नामुळे मला सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य मिळत आहे. थँक्यू म्हणायचं, थँक्यू. थँक्यू से जिंदगी बदलने वाली, ग्रॅटिट्यूड. ओके. आपण माहितीये का, ज्या घरांमध्ये राहतो ना, विचार करा की त्या घरातला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्वाचा आहे, पण त्याच व्यक्तीबद्दल मनात कुरकुर कुरकुर चालू असते. वो छोड दो पहिले. कारण पहिले लक्षात घ्या की त्या व्यक्तीचं असणं आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे. कल्पना करा की ती व्यक्ती जर नसेल तर आपलं आयुष्य कसं होईल. आणि म्हणून ते जे अंदर की जो कावकाव चिवचिव आहे ना, त्याला स्टॉप करून तुम्हाला जशी ती व्यक्ती पाहिजे तसं अफर्मेशन द्या. माय हस्बंड लव, केअर अँड रिस्पेक्ट टू मी, जो चाहिए वो अफर्मेशन दो. माझे मुलं नियमित अभ्यास करतात, दैनंदिन त्यांचं कार्य एकदम एकाग्रतेने पूर्ण पार पडतात आणि रोज माझ्या कामात मदतही करतात. ओनली युअर अफर्मेशन अँड हिलिंग विल चेंज युअर लाईफ. ठीक आहे. आणि हे आपण जे चार्ज करतो डेली स्वतःला, तर त्याच्या टाइम म्हणजे काय, असं कुठल्या टाइम वर चांगलं होणार, असं काय आहे का? काहीच गरज नाही. हिलिंग यू कॅन डू एनिवेज. हॅलो, येतोय हा आवाज? बोला. हा बोला गौरी मॅडम. जेव्हा हृदय चक्राच्या इथे हात ठेवतो तेव्हा पण ते 21 वेळा म्हणायचं? नाही, फक्त 2, 4, 5 वेळा म्हटलं तरी चालतं. ओके. वैशाली काळे. हो मॅडम, आपण ते 7 चक्राचं मेडिटेशन करतो, तर जसं मेडिटेशन आपण करतो, जसं आपलं मन लागायला पाहिजे शांत, तसं लागत नाही. कारण प्रत्येक 7 चक्रावर आपण हात ठेवतो ना प्रत्येक वेळेस, तर मग त्यामुळे मग असं आता हा चक्र आहे, म्हणजे आता नाभी चक्र आहे, मग मन सगळं त्याच्या. साधं ध्यानमुद्रेत जरी बसलात ना तरी ते व्हायब्रेशन फ्लो होतात. अच्छा, मग असं त्याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही दिलं तरी चालतं. फक्त बीजमंत्रांकडे फोकस केला ना, म्हणजे चक्रावर हात न ठेवता फक्त इंटेन्शन जरी ठेवलं तरी होतं काम. अच्छा. हा, ठीक आहे मॅडम. आणि सेकंड लेवलचे व्हिडिओज नाही दिसत आहे ना मला अजून. पण मी मोबाईल पण म्हणजे रिचार्ज केला, BSNL रिचार्ज केला, सगळं रिचार्ज केलं, पण तरी काही. वैशाली काळे, ठीक आहे. ऍप ऍक्सेस कोणतेच नाही दिसत का? 1 2 3 नाही, कुठलेच नाही दिसत आहे मॅडम. ठीक आहे, लिहून घेतलं मी. हो, ठीक आहे मॅडम. थँक्यू. थँक्यू. दीप्ती मॅडम. अनम्यूट करा. हा बोला. 1 मिनिट, माईक बंद झाला, परत ऑन करा. माईक ऑन करा दीप्ती मॅडम. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटलं. मी पहिली गोष्ट तर तुमचा आवाज ऐकूनच तुमचं जे बोलता त्यांनीच अधिक सगळं पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते तुमचं जे. आणि रेकी आता हे पाण्याची चव तर बदलली, पाणी पिताना पण मला असं थोडं हेवी वाटत होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील असं वाटत होतं. आणि जे आता तुम्ही सगळं ऍक्टिव्हेशन केलं तेव्हा पण मला खूप छान अनुभव आला. आणि रेकी मला खूप वर्षापासून मला शिकायची होती. फेसबुकला मी अशीच हे करत होती तेव्हा मला ते दिसलं आणि मी लगेच रजिस्ट्रेशन करून टाकलं. म्हणजे मला ते किती वर्षापासूनच करायचं होतं, ते आता माझं स्वप्न पूर्ण होतंय. छान. तर खूप छान वाटलं. मला पुढे पण क्लास करायचाच आहे, म्हणजे कंटिन्यू करायचंय मला मॅडम. खूप छान. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वैशाली वानखडे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, तुम्हाला कॉल करायचा असेल पर्सनली तर कोणत्या वेळेला करायचं? पर्सनली कॉल करायचा असेल तर कोणत्या वेळेला करायचा? आपण सध्या जे आपले सेकंड थर्ड लेवलला आहे का तुम्ही? नाही.
फर्स्ट लेवलच मॅडम, फर्स्ट. मग मेसेज टाकून ठेवा, कारण मग तुम्हाला आमच्या टीमकडनं उत्तर मिळेल. कारण आपले सेकंड थर्ड लेवलचे स्टुडंट असतात त्यांना आपण सकाळी 10 ते 11ची वेळ दिलेली आहे कॉलिंगसाठी. तुम्ही मेसेज टाकून ठेवा काय काम आहे, मग तुम्हाला तसा रिप्लाय मिळेल. तुम्हाला पर्सनली मेसेज टाकू काय मॅडम? हो हो हो. ओके, थँक्यू मॅडम, चालेल. हाय मॅम. हा बोला सानिका मॅडम. मॅम, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू तुम्हाला. मी हे रेकी क्लास जॉईन करण्याच्या आधी माझं एक सायकॅट्रिकचं म्हणजे ट्रीटमेंट चालू होती, आणि जेव्हापासून हे मेडिटेशन जॉईन केलंय त्यानंतर मी त्यांच्याकडे कॉल पण केलेला नाही, काही केलेलं नाहीये. त्यांचा मला काल फोन आलेला की तू जॉईन करत नाहीयेस. म्हटलं की नाही मी आता ठीक आहे. तर ते बोलले की कशामुळे? तर म्हटलं एक मेडिटेशन करते, आणि जे 2 महिने त्यांचं ट्रीटमेंट चालू होती त्यामध्ये झालं नाही. हे फक्त 8 दिवसात, म्हणजे जेव्हापासून रेकीचं मेडिटेशन करते तेव्हापासून पूर्णपणे क्लिअर झाली आहे मी. आणि थँक्यू तुम्हाला की तुमच्यामुळं हे माझ्या आयुष्यात म्हणजे मी पहिल्यागत झालीये. मला वाटत पण नव्हतं की मी फक्त ह्या मेडिटेशनमुळं माझ्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं ओव्हरकम होईल. सो थँक्यू तुम्हाला. व्हेरी गुड, छान. अक्षरशः माझ्याकडे एक केस अशी होती की ज्यांना ब्रेन मध्ये इंजेक्शन चालू होते, म्हणजे झटके जे आले की नाही, तर ते जे वागणं बदलतं, तर त्या जी कुठलं पेशंट होते त्यांना ब्रेन मध्ये इंजेक्शन चालू होते. त्या पेशंटला आता पूर्णपणे स्वस्थ लाभ झालेला आहे रेकी शिकल्यापासून. म्हणजे आज जर एखादा व्यक्ती सायकोलॉजिकल ट्रीटमेंट मध्ये गेला तर तो व्यक्ती मंद होऊन जातो त्या औषधांनी गोळ्यांनी. तिथे नुसतं काउन्सिलिंग काम नाही करत, पण जेव्हा रेकीशी जुड़ता तर अशा प्रॉब्लेम बद्दल म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ आप इझिली जी सकते हो. आयुष्याला तणावमुक्त करण्यासाठी रेकी हे खूप सुंदर औषध आहे. फक्त हे 10 दिवसांचं सेशन बुवाच्या कीर्तन सारखं ठेवू नका की भागवत सप्ताह संपला आणि सगळं संपलं, असं नको. याला जीवनामध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तर तेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप छान सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन एक्सपिरियन्स करू शकणार आहे. सो definitely you will get the result, but for that you have to trust and practice. आणि पुढे जा, रुको मत. 10% थांबू नका, 100% पर्यंत प्रयत्न करा. शीतल मॅडम बोला. ओके मॅडम, आज हा क्लास सकाळी राहणार का आपला? नाही, कोणी सांगितलं? मग ते सकाळी मेडिटेशन म्हणते. सकाळी अटुनमेंट झालं सकाळी, आज तुम्ही नव्हता. मॅडम, मला माझा फर्स्टच लेवल आहे, मला हे पूर्ण करायचं आहे. तर फर्स्ट लेवलचं अटुनमेंट करण्यासाठी मॉर्निंग सेशन 1 दिवस अटेंड करावं लागतं, जेव्हा एनर्जी एक्सचेंज होतं. एनर्जी एक्सचेंज शिवाय रेकी वापरू शकत नाही, आणि ते रेकॉर्डिंग वर होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही आणि मी असं समोरासमोर पाहिजे, तुमचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे, तेव्हा त्याचा रिझल्ट तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आता मॅडम हे डबल केव्हा होणार? डबल आजचं रेकॉर्डिंग बघा, डबल कसं करायचं ते मी दिलेलं आहे. ठीक आहे, आजचं रेकॉर्डिंग बघा, त्याच्यात उत्तर आहे तुमचं. हा बोला हेमलता मॅडम, अनम्यूट करा. हा मॅडम, नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. माझा हे प्रश्न होता की अफर्मेशन देताना आपण मोठ्यानेच बोलून दिल्या पाहिजे? मोठ्याने बोलून द्यायची गरज नाही, मनातल्या मनात बोलता येतात अफर्मेशन. सगळे अफर्मेशन मनातल्या मनात दिले तरी चालतील ना? हो हो, चालतात. थँक्यू, हेच विचारायचं होतं. आणि खूप छान वाटलं, पाण्याची चव बदलली, अमृतासारखी नाही वाटली पण निश्चित चव बदलली होती. आणि माझं आणि ज्या वेळेला जे ब्रह्मांडी ऊर्जा येते तर ते इथे फार जड वाटतं मला, भयंकर वेळ लागतो म्हणजे तो जडपणा जाण्यासाठी. उद्या मी पहिले ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आज आपलं पूर्ण ऍक्टिव्हेशन म्हणजे डोळ्यांवर हात वगैरे ठेवून जे प्रॅक्टिस करायची आहे ना, ती आपण उद्या घेणार आहे. तर थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आता माझं अजून एक अपॉइंटमेंट आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. आणि माझ्या खांद्यामध्ये दुखत होतं, ते पूर्णपणे थांबलं. बऱ्याच लोकांचे दुखणे आज थांबले असतील, जे सकाळी होते आणि आता ऍक्टिव्हेशन केलं, अशांच्या शारीरिक म्हणजे वेदना पण थांबल्या, आणि इथे जे खूप वर्षाचा तणाव होता तो पण काही प्रमाणात रिलीज झालेला आहे, एवढी गॅरंटी मला आहे. ओके, तो परत भेटू आपण उद्या याच ऊर्जांसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. उद्यापासून आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोज आपण हे सेशन थोडं वाढवू, अर्धा तास, कारण या शनिवारी मला वेळ नाहीये, मी आउट ऑफ स्टेशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला शुक्रवारीच ह्या सेशनला क्लोज करावं लागेल. ओके, सो थँक्यू
थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असेल तर काळजी करू नका. आपण ट्युजडेला मी परत येईल, तर आपण एक दिवस ज्यांना प्रश्न असतील त्यांच्यासाठी फक्त क्वेश्चन आन्सरचं सेशन ठेवू. चला, थँक्यू व्हेरी मच.